Welcome students, myself Professor Vikrant Palat-Shah. I welcome you all in the lecture of the Human Resource Management. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट-शाह आपले ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. वी आर लर्निंग द युनिट नंबर 3 ऑफ आवर सिलेबस. इट इज ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स अप्रायझल अँड मेरिट रेटिंग. आपण आपल्या सिलेबसमधील युनिट क्रमांक 3चा अभ्यास करत आहोत. ओके. In the previous lecture, we have discussed the meaning and definition of the training. मागील लेक्चरमध्ये आपण ट्रेनिंगचं मीनिंग अँड डेफिनेशन अभ्यासलं. Then we also discussed purpose or various objectives of training. ट्रेनिंगचे विविध उद्दिष्ट कुठले आहेत, त्यामागील हेतू काय आहेत, हे सुद्धा आपण गेल्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. Then the next point that we discuss, this is the importance, benefits, needs of training. ट्रेनिंगचं महत्त्व काय, ट्रेनिंगचे विविध फायदे कुठले, ट्रेनिंगची गरज का असते, हे सुद्धा आपण गेल्या लेक्चरमध्ये अभ्यासलं होतं. द नेक्स्ट पॉईंट वी डिस्कस द प्रोसेस ऑफ ट्रेनिंग. त्यानंतर पुढचा मुद्दा ट्रेनिंगची प्रक्रिया आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. ओके. देन वी ऑल्सो स्टडी द मेथड्स ऑफ ट्रेनिंग. आपण ट्रेनिंगच्या विविध पद्धती कुठले याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला होता. ओके. सो अप टू हिअर वी हॅव फिनिश इन द लास्ट लेक्चर. इथपर्यंतचे मुद्दे आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. नाव द नेक्स्ट पॉईंट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन टुडेज लेक्चर, इट इज कॉम्पिटन्सी मॅपिंग, इट्स मिनिंग अँड डेफिनेशन. आता पुढचा मुद्दा जो आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत तो मुद्दा आहे कॉम्पिटन्सी मॅपिंग. त्याचा अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, what is the meaning of competency mapping that we are going to discuss. आता कॉम्पिटन्सी मॅपिंगचा अर्थ काय हे आपण सर्वप्रथम या ठिकाणी बघूयात. सो कॉम्पिटन्सी मॅपिंग इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द स्पेसिफिक स्किल्स, नॉलेज, ॲबिलिटीज अँड बिहेवियर्स रिक्वायर्ड टू ऑपरेट इफेक्टिवली इन अ स्पेसिफिक ट्रेड, प्रोफेशन ऑर जॉब पोझिशन. तर कॉम्पिटन्सी मॅपिंग ही अशा प्रकारची प्रक्रिया आहे की समजा एखादा व्यक्ती एखाद्या पोझिशनवर, एखाद्या स्थानावर काही जॉब करतो आहे, त्या व्यक्तीचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तो व्यक्ती एक प्रोफेशनल पर्सन आहे. तर अशा वेळेस जे काही आवश्यक स्किल्स, म्हणजे आपण त्याला म्हणतो कौशल्य, नॉलेज, ज्ञान, ॲबिलिटीज म्हणजेच परत कौशल्य, अँड बिहेवियर्स रिक्वायर्ड टू ऑपरेट इफेक्टिवली. म्हणजे एखादा ठिकाणी एखादी व्यक्ती एखाद्या पोझिशनवर जॉब करत आहे, ती व्यक्ती व्यवसायात आहे किंवा ती व्यक्ती प्रोफेशनल पर्सन आहे, तर ते दिलेलं काम अगदी चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून जे काही त्या ठिकाणी कौशल्य आवश्यक आहे, जे काही ज्ञान आवश्यक आहे किंवा ज्या प्रकारची वर्तणूक आवश्यक आहे, हे सर्व आयडेंटिफाय करणं, याचा शोध घेणं म्हणजेच काय, कॉम्पिटन्सी मॅपिंग. यालाच म्हटलं जात असतं कॉम्पिटन्सी मॅपिंग. ओके. कॉम्पिटन्सी मॅप्स आर ऑफन रेफर्ड टू ॲज कॉम्पिटन्सी प्रोफाईल्स ऑर स्किल्स प्रोफाईल्स. आता कॉम्पिटन्सी मॅप्स यालाच अजून काय म्हटलं जात असतं, कॉम्पिटन्सी प्रोफाईल्स किंवा स्किल प्रोफाईल्स. ओके. सो इट इज द मिनिंग, मीन्स या मिनिंगपासून आपल्याला काय समजतं, व्हॉट वी अंडरस्टूड फ्रॉम दॅट, द कॉम्पिटन्सी मॅपिंग दॅट आयडेंटिफाय द रिक्वायर्ड स्किल्स, नॉलेज, बिहेवियर टू परफॉर्म द जॉब इफेक्टिवली. म्हणजे जे काम दिलेलं आहे ते काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी जे काही कौशल्य, जी वर्तणूक किंवा ज्या प्रकारचं ॲबिलिटी किंवा ज्ञान आवश्यक आहे, अशा सर्व ॲबिलिटी, वर्तणूक, ज्ञानाचा शोध घेणे म्हणजेच काय, competency mapping. Okay. Now definition. Now this meaning we understood. Now we are going to understand the definition. आता आपण हा अर्थ या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. आपण थोडक्यात या ठिकाणी त्याची डेफिनेशन सुद्धा बघूयात कॉम्पिटन्सी मॅपिंगची. अकॉर्डिंग टू बायोजीज. आता बायोजीज नावाचे जे काही मॅनेजमेंट थिंकर आहे त्यांनी या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. आता ती व्याख्या काय सांगते आपल्याला. नाव द डेफिनेशन इज a capacity that exists in person that leads to behavior that meets the job demands within parameters of organizational environment and that in turn brings about desired result. तर थोडक्यात या व्याख्येत काय सांगण्यात आलेलं आहे की व्यक्तीची अशा प्रकारची कपॅसिटी की ज्यामुळे त्याच्या वर्तणुकीमुळे, त्याच्या लीडरशिपमुळे ती व्यक्ती दिलेलं काम
हे दिलेल्या पॅरामीटर्सनुसार व्यवस्थितरित्या करून व्यवस्थित रिझल्ट प्रोड्यूस करते, डिझायर्ड रिझल्ट्स प्रोड्यूस करते, अशा प्रकारच्या कपॅसिटीचं जे मोजमाप केलं जाणार आहे त्याला काय म्हटलं जाणार आहे? कॉम्पिटन्सी मॅपिंग. म्हणजे परत एकदा हाच अर्थ या ठिकाणी स्पष्ट होतो की एखादं काम करण्यासाठी जे काही आवश्यक ज्ञान, कौशल्य किंवा ॲबिलिटी हव्या असतील, असं ज्ञान, ॲबिलिटी आणि कौशल्य यांचा एखाद्या व्यक्तीमध्ये शोध घेणं म्हणजेच काय? कॉम्पिटन्सी मॅपिंग. यालाच म्हटलं जाणार आहे कॉम्पिटन्सी मॅपिंग. ओके. सो इन दिस वे इट इज द मीनिंग ऑफ द कॉम्पिटन्सी मॅपिंग मीनिंग अँड डेफिनेशन. ओके, अंडरस्टूड. नाव द नेक्स्ट पॉईंट, बेनिफिट्स ऑफ कॉम्पिटन्सी मॅपिंग. आता याचे विविध बेनिफिट्स काय आहेत? कॉम्पिटन्सी मॅपिंगचे विविध बेनिफिट्स या ठिकाणी काय आहेत? सो नंबर 1, अलाइनिंग द डेव्हलपमेंट एफर्ट्स individuals and team specific to the labels functions with the required skill set. व्यक्तींमध्ये विविध प्रकारचे कौशल्य निर्माण करून त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी आणि त्यांना टीम म्हणून प्रोत्साहित करण्यासाठी कॉम्पिटन्सी मॅपिंग महत्त्वाचे आहे आणि त्याचा हा बेनिफिट आहे. ओके. द नेक्स्ट, इन्क्रीजिंग एम्प्लॉईज सेल्फ अवेअरनेस अँड टू टेक अकाउंटेबिलिटी फॉर सेल्फ डेव्हलपमेंट. म्हणजे व्यक्तींमध्ये सेल्फ अवेअरनेस निर्माण करणे, त्याचप्रकारे व्यक्तीची भूमिका काय आहे हे व्यक्ती स्वतः समजून घेऊन स्वतःचा विकास करू शकतो. कशामुळे करू शकतो? तर तो कॉम्पिटन्सी मॅपिंगमुळे. ओके. आयडेंटिफाईंग पोटेन्शियल लीडर्स टू सपोर्ट ऑर्गनायझेशन्स इन सक्सेशन प्लॅनिंग. सक्सेशन प्लॅनिंग जे आपण बघितलेलं आहे मागच्या युनिटमध्ये, तर सक्सेशन प्लॅनिंगद्वारे जे पोटेन्शियल लीडर निर्माण केले जातात, भविष्यातील लीडर निर्माण केले जातात, त्यासाठी कॉम्पिटन्सी मॅपिंग हे आवश्यक आहे. देन डेव्हलपिंग अँड इफेक्टिव्ह इव्हॅल्युएशन टूल फॉर रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन प्रोसेस. ओके. रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन प्रोसेससाठी एक चांगल्या प्रकारचं इव्हॅल्युएशन टूल हे काय आहे? हे कॉम्पिटन्सी मॅपिंग आहे. अँड लास्ट वन, डिझायनिंग अँड अप्रायझल सिस्टम कन्सिडरिंग द इसेन्शियल अँड डिझायर्ड एम्प्लॉई ॲट्रिब्यूट्स. म्हणजे अप्रायझल सिस्टम, आता अप्रायझल सिस्टम आपण पुढच्या मुद्द्यात बघणारच आहोत. तर एक चांगली अप्रायझल सिस्टम निर्माण करण्यासाठी कॉम्पिटन्सी मॅपिंग हे महत्त्वाचं असतं. तर हे कॉम्पिटन्सी मॅपिंगचे विविध बेनिफिट्स आहेत. नाव द नेक्स्ट पॉईंट दॅट वी हॅव टू स्टडी, इट इज अ 9 बॉक्स टूल ऑफ HR. आता कॉम्पिटन्सी आपण जसं म्हटलं, कॉम्पिटन्सी मॅपिंगमध्ये कॉम्पिटन्सी मॅपिंग आयडेंटिफाईज द स्किल्स, नॉलेज अँड द ॲबिलिटीज रिक्वायर्ड टू परफॉर्म अ जॉब. म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी जे काही ज्ञान, ॲबिलिटी किंवा स्किल आवश्यक असेल त्याचा शोध हा कॉम्पिटन्सी मॅपिंगमध्ये घेतला जातो आणि त्याच्याशी संदर्भात हे 9 बॉक्स टूल आहे की जे HRमध्ये, ह्युमन रिसोर्सेसमध्ये वापरलं जात असतं. आता ते काय ते आपण समजून घेऊयात. अ 9 बॉक्स ग्रीड इज अ टूल दॅट इज वाईडली यूज्ड in HR to help facilitate conversation about employee development and succession planning. म्हणजे एम्प्लॉई डेव्हलपमेंट आणि सक्सेशन प्लॅनिंगच्या संदर्भातील जे काही मोजमाप कर्मचाऱ्यांचं करण्यात आलेलं आहे, ते मोजमाप करण्यासाठी आणि त्या मोजमापाचे जे काही रिझल्ट्स मिळालेले असतील ते कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी 9 बॉक्स ग्रीड टूल याचा वापर हा केला जात असतो. The 9 box grid is a well-known tool for talent management and succession planning. Succession planning आणि talent management साठी हे 9 box grid अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. The 9 box grid is a well-known talent management tool in which employees are divided into 9 groups based on their performance and potential. आता टॅलेंट मॅनेजमेंट साठी 9 बॉक्स ग्रीड हे अत्यंत उत्तम साधन आहे की ज्याच्या माध्यमाने कर्मचाऱ्यांची वर्गवारी, डिवायडेशन हे एकूण 9 ग्रुपमध्ये केलं जातं बेस्ड ऑन देअर परफॉर्मन्स अँड पोटेन्शियल. आणि हे वर्गीकरण कशावर आधारित आहे? हे कर्मचाऱ्यांचं परफॉर्मन्स आणि कर्मचाऱ्यांचं पोटेन्शियल याच्यानुसार 9 ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांची विभागणी केली जाते आणि मग त्यांच्या क्षमतेचं, स्किलचं या ठिकाणी मोजमाप केलं जात असतं. नाऊ on your screen, now you can see this is the 9 box tool. Okay, on x axis there is a potential and y axis there is a performance. Okay, and these are the 9 boxes are there. जसं आपण म्हटलं की 9 बॉक्सेस कुठले आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. The 9 box model also known as the 9 box grid.
नाईन बॉक्स मॉडेल किंवा नाईन बॉक्स ग्रीड म्हणून याला ओळखलं जातं. इट इज अ व्हिज्युअल टूल यूज बाय HR टू फॅसिलिटेट डिस्कशन विथ मॅनेजर्स अबाउट एम्प्लॉई परफॉर्मन्स अँड पोटेन्शियल. एम्प्लॉईचं परफॉर्मन्स आणि पोटेन्शियल काय आहे हे या टूलद्वारे मोजमाप केलं जातं. ड्युरिंग द डिस्कशन एम्प्लॉईज आर मॅप्ड विदिन वन ऑफ 9 बॉक्सेस मॅप अलॉंग अ वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं एकूण 9 बॉक्सेसमध्ये मोजमाप केलं जातं. आता 9 बॉक्सेस हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत या ठिकाणी. पहिला बॉक्स आहे लो परफॉर्मर हाय पोटेन्शियल, दुसरा आहे मॉडरेट परफॉर्मर हाय पोटेन्शियल, हाय परफॉर्मर हाय पोटेन्शियल यानुसार मोजमाप केलेलं आहे. त्यानंतर चौथा बॉक्स या ठिकाणी दिसतोय लो परफॉर्मर मॉडरेट पोटेन्शियल, मॉडरेट परफॉर्मर मॉडरेट पोटेन्शियल, हाय परफॉर्मर मॉडरेट पोटेन्शियल. त्यानंतर पुढचा जो बॉक्स आहे नंबर 7 लो परफॉर्मर लो पोटेन्शियल, मॉडरेट परफॉर्मर लो पोटेन्शियल, हाय परफॉर्मर लो पोटेन्शियल. अशा प्रकारे हे 9 बॉक्स ग्रीड आहे, 9 बॉक्स टूल आहे की ज्याच्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचं मोजमाप, त्यांच्या परफॉर्मन्सचं मोजमाप या ठिकाणी होणार आहे. ओके. द नेक्स्ट, द एक्स ॲक्सिस डिस्क्राईब एम्प्लॉईज परफॉर्मन्स. एक्स ॲक्सिसवर एम्प्लॉईचं परफॉर्मन्स दाखवला आहे इन देअर करंट रोल विच मे आयदर बी लो मॉडरेट और हाय. मग तो परफॉर्मन्स हा लो असू शकतो, कमी दर्जाचा, मॉडरेट मध्यम दर्जाचा, और हाय अतिउच्च दर्जाचा. द वाय ॲक्सिस युजली डिस्क्राईब द एम्प्लॉईज पोटेन्शियल. वाय ॲक्सिसवर काय दाखवलं जातं, कर्मचाऱ्यांचे पोटेन्शियल विच ऑल्सो असेंड्स फ्रॉम लो टू हाय. ते सुद्धा कसे असू शकतं, लो मॉडरेट किंवा हाय. अल्दो द मिनिंग ऑफ द वाय ॲक्सिस कॅन चेंज डिपेंडिंग ऑन अन ऑर्गनायझेशन प्रायोरिटीज. वाय ॲक्सिस हा ऑर्गनायझेशनच्या प्रायोरिटीजनुसार त्यामध्ये बदल करता येतो. तर अशा प्रकारे हे 9 बॉक्स ग्रीड आहे ज्याच्याने कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचं, पोटेन्शियलचं, परफॉर्मन्सचं मोजमाप या ठिकाणी होईल. देन बेनिफिट्स. आता 9 बॉक्स ग्रीडचे बेनिफिट्स काय आहेत, 3 प्रकारचे बेनिफिट्स आहेत. आयडेंटिफाय पोटेन्शियल लीडर्स. विथ द हेल्प ऑफ दिस 9 बॉक्स ग्रीड ऑर्गनायझेशन दे कॅन आयडेंटिफाय द पोटेन्शियल लीडर. म्हणजे भविष्यातले चांगल्या प्रकारचे लीडर कोण असू शकतात याचा शोध हा या 9 बॉक्स ग्रीडद्वारे घेतला जातो. प्लॅन एम्प्लॉई डेव्हलपमेंट. द ऑर्गनायझेशन दे कॅन प्लॅन द व्हेरियस प्रोग्राम्स फॉर देअर एम्प्लॉई डेव्हलपमेंट. कर्मचाऱ्यांचा विकासासाठी काही कार्यक्रमाची जर नियोजन करायचं असेल तर ते 9 बॉक्स ग्रीडद्वारे शक्य आहे संघटनेला. अँड देन नेक्स्ट, प्लॅन ऑर्गनायझेशनल इम्प्रूव्हमेंट. म्हणजे संघटनेचा सुद्धा यामध्ये विकास हा 9 बॉक्स ग्रीडद्वारे केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे हे आहे 9 बॉक्स ग्रीड टूल जे आपण या ठिकाणी अभ्यासलं. द नेक्स्ट वन, नाऊ द नेक्स्ट पॉईंट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इट इज द परफॉर्मन्स अप्रायझल. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत परफॉर्मन्स अप्रायझल. ओके. आता परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय, त्याचं मिनिंग अँड डेफिनेशन या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. परफॉर्मन्स अप्रायझल इज द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ अन एम्प्लॉई ॲट हायर लेवल्स. म्हणजे कर्मचारी चं जे इव्हॅल्युएशन केलं जातं, म्हणजे कर्मचारी जे काम करत आहेत त्या कामाचे जे मोजमाप केलं जाणार आहे, इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे, पडताळणी केली जाणार आहे, त्याला परफॉर्मन्स अप्रायझल म्हटलं जाईल. इन ऑर्डर टू नो व्हेदर द सिलेक्शन ऑफ एन एम्प्लॉई इज राईट ऑर रॉंग, परफॉर्मन्स अप्लाइज रिसोर्टेड टू. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची निवड ही योग्य आहे की अयोग्य आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर या ठिकाणी परफॉर्मन्स अप्रायझल हे महत्त्वाचं आहे. Promotion, transfer, salary increase, etc. are some of the matters that are dependent upon the evaluation of the performance of an employee. आता कर्मचाऱ्याचं जे इव्हॅल्युएशन केलेलं आहे, कर्मचाऱ्याच्या परफॉर्मन्सचं जे इव्हॅल्युएशन केलेलं आहे याच्या संदर्भात जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते प्रमोशन, बढती, ट्रान्सफर म्हणजे बदली, आणि सॅलरी इन्क्रीज म्हणजे पगार वाढ. हे जे काही मुद्दे आहे, हे मुद्दे यावर समर्पक उत्तर हे संघटनेला कशा प्रकारे देता येऊ शकतं, तर हे देता येणार आहे परफॉर्मन्स अप्रायझलच्या माध्यमाने. त्यामुळे परफॉर्मन्स अप्रायझल हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे HR मध्ये, ह्युमन रिसोर्समध्ये. परफॉर्मन्स अप्रायझल इज रिगार्डेड ॲज अ मोस्ट सिग्निफिकंट टूल फॉर द सक्सेस ऑफ एनी कन्सर्न. कुठल्याही संघटनेच्या विकासासाठी, यशासाठी या ठिकाणी परफॉर्मन्स अप्रायझल अत्यंत महत्त्वाचं आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल इज टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ अ कन्सर्न बाय मोबिलायझिंग द बेस्ट पॉसिबल एफर्ट्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स एम्प्लॉईड इन इट. तर या मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश, परफॉर्मन्स अप्रायझल मागचा उद्देश काय आहे की संघटनेतील कर्मचारी काम करण्यासाठी कितपत इफेक्टिव्ह आहे, किती चांगल्या प्रकारे ते काम करतात याचा शोध घेणे
हा कशाचा उद्देश आहे, कशाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, परफॉर्मन्स अप्रायझलचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, सो इन दिस वे इट इज द मिनिंग ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. नाउ व्हॉट आर द डेफिनेशन ऑफ दॅट, त्याच्या व्याख्या काय ते आपण बघूया. It is the evaluation or appraisal of the relative worth to the company of a man's service on his job. The definition is given by Alford and Beatty. आता अल्फर्ड अँड बेटी या ठिकाणी काय म्हणतात की एखादी व्यक्ती एखाद्या जॉबवर, एखाद्या कामावर जे कामकाज करत आहे, तर त्या कामकाजाच्या संदर्भातलं इव्हॅल्युएशन करून त्या व्यक्तीची व्हॅल्यू ठरवणे, त्या व्यक्तीची संघटनेसाठीची व्हॅल्यू ठरवणे म्हणजेच काय, त्याला म्हटलं जाणार आहे परफॉर्मन्स अप्रायझल. म्हणजे एखादी व्यक्ती ही एखाद्या संघटनेत काम करण्यास किती योग्य आहे याचं जे इव्हॅल्युएशन केलं जातं त्याला म्हटलं जाणार आहे परफॉर्मन्स अप्रायझल. द नेक्स्ट, द डेफिनेशन इज गिवन बाय स्कॉट, क्लॉदियर अँड स्प्रिगेल यांनी काय व्याख्या दिली ती बघू आपण. परफॉर्मन्स अप्रायझल इज अ प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग अँड एम्प्लॉईज परफॉर्मन्स ऑफ द जॉब इन टर्म्स ऑफ इट्स रिक्वायरमेंट. म्हणजे एखादं काम जे कर्मचारी करत आहे त्या कामाच्या रिक्वायरमेंटनुसार कर्मचाऱ्याचा जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन करणं म्हणजेच काय, परफॉर्मन्स अप्रायझल. म्हणजे एखाद्या कामावर जर कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली असेल तर त्या कामावर त्या व्यक्तीची नियुक्ती ज्या कारणांसाठी केलेली आहे त्या कारणांना अनुषंगून त्या व्यक्तीचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करणे, चेक करणे म्हणजेच काय, परफॉर्मन्स अप्रायझल. ओके, सो इन दिस वे इट इज द मिनिंग ॲज वेल ॲज डेफिनेशन ऑफ द परफॉर्मन्स अप्रायझल. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द व्हेरियस मेथड्स ऑफ द परफॉर्मन्स अप्रायझल. आता या ठिकाणी परफॉर्मन्स अप्रायझलच्या ज्या विविध पद्धती आहेत त्या आपण अभ्यासूयात. Majorly there are two types of methods of performance appraisal. Number one is the traditional method and number two is the modern method. या ठिकाणी प्रामुख्याने दोन मेथड आहेत. दोन प्रकारांनुसार या ठिकाणी मेथड्सची विभागणी करण्यात आली आहे. पहिला आहे ट्रॅडिशनल मेथड म्हणजे परंपरागत पद्धती आणि दुसरा आहे मॉडर्न मेथड्स म्हणजे आधुनिक पद्धती. सो फर्स्ट ऑफ ऑल नाउ वी आर गोइंग टू स्टडी द ट्रॅडिशनल मेथड, परंपरागत पद्धती आपण बघूयात. नंबर वन, स्ट्रेट रँकिंग मेथड. यामध्ये पहिली आहे स्ट्रेट रँकिंग मेथड. नाउ व्हॉट इज दॅट? दिस इज ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. ही जुनी आणि अत्यंत सोप्या प्रकारची पद्धती आहे परफॉर्मन्स अप्रायझलची. अकॉर्डिंग टू दिस मेथड द परफॉर्मन्स ऑफ वन मॅन इज कम्पेअर्ड विथ ऑल अदर मॅन अँड देन ही इज प्लेस्ड इन सिम्पल रँक. आता या ठिकाणी अगदी सोपी मेथोडॉलॉजी या ठिकाणी यूज केली जाते. म्हणजे एका व्यक्तीचं कंपॅरिझन हे दुसऱ्या व्यक्तींबरोबर केलं जातं आणि मग त्या कंपॅरिझननुसार त्या व्यक्तीला रँक दिली जात असते, क्रमांक दिला जात असतो. दिस मेथड इज युजफुल फॉर स्मॉलर ग्रुप बट नॉट फॉर अ लार्जर ग्रुप. इट इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह मेथड. आता छोट्या स्वरूपाचे जे ग्रुप असतील त्याच्यासाठी ही मेथड उपयुक्त आहे, पण मोठ्या स्वरूपाचे जे ग्रुप आहेत त्यासाठी ही उपयुक्त ठरणार नाही, कारण की ही अत्यंत सब्जेक्टिव्ह मेथड आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल जे आहे ते कमी आहे. त्यामुळे ही मेथड मोठ्या ग्रुपसाठी फारशी उपयुक्त नाही. तर अशा प्रकारे स्ट्रेट रँकिंग मेथडनुसार एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तींबरोबर कंपॅरिझन केली जाते आणि त्यानुसार रँक देऊन त्या व्यक्तीचा परफॉर्मन्स अप्रायझल या ठिकाणी अभ्यासलं जात असतं. ओके, देन नंबर सेकंड, मॅन टू मॅन कंपॅरिझन मेथड. आता दुसरी मेथड आहे मॅन टू मॅन कंपॅरिझन मेथड. नाउ व्हॉट इज दिस? आता काय हे बघू आपण. अंडर दिस मेथड सर्टन फॅक्टर्स आर सिलेक्टेड फॉर द पर्पज ऑफ कंपॅरिझन ॲज बेस सच ॲज लिडरशिप, डिपेंडेबिलिटी अँड इनिशिएटिव्ह एटसेट्रा. आता या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं परफॉर्मन्स या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी आणि व्यक्तींची कंपॅरिझन करण्यासाठी, तुलना करण्यासाठी काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांनुसार तुलना केली जाते, ज्यामध्ये समावेश होतो लिडरशिप म्हणजे नेतृत्व क्षमता, डिपेंडेबिलिटी एकमेकांवर डिपेंडेबल किती आहेत कर्मचारी, अँड इनिशिएटिव्ह आणि काय नवीन इनिशिएटिव्ह ते त्यांच्या कामकाजाबद्दल घेत आहेत. ओके, या मुद्द्यांना अनुसरून त्यांची एकमेकांची तुलना केली जाते कर्मचाऱ्यांची. अ स्केल इज डेव्हलप फॉर इच फॅक्टर आणि प्रत्येक फॅक्टर जो असेल त्या फॅक्टरसाठी एक सेपरेट स्केल, मोजमाप करण्याचं स्केल या ठिकाणी डेव्हलप केलं जातं. इन्स्टेड ऑफ कम्पेअरिंग मॅन टू अनदर, पर्सनल एम्प्लॉईज आर कम्पेअर्ड टू की मॅन. म्हणजे या ठिकाणी काही फॅक्टर म्हणजे की मॅन
म्हणजे आपण त्याला म्हणत असतो वन फॅक्टर वन टाईम, म्हणजे एकेका व्यक्तीचं एक एक फॅक्टर या ठिकाणी लक्षात घेतलं जातं आणि त्यानुसार त्यांची एकमेकांशी तुलना करून या ठिकाणी व्यक्तीचा परफॉर्मन्स मोजला जातो आणि त्यानुसार परफॉर्मन्स अप्रायझल हे केलं जात असतं. सो इट इज मॅन टू मॅन कंपॅरिझन. द नेक्स्ट वन इज अ ग्रेडिंग मेथड. आता ग्रेडिंग मेथड म्हणजे काय? ॲज पर दिस मेथड द वर्थ ऑफ जॉब आर इस्टॅब्लिश्ड इन ॲडव्हान्स विच आर केअरफुली डिफाईन. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा काही ग्रेडची निर्मिती केली जाते कामाच्या रिक्वायरमेंटला अनुसरून. आता ग्रेड कुठले असू शकतात? फॉर एक्झाम्पल ए दॅट इज आउटस्टँडिंग, बी व्हेरी गुड, सी गुड आणि डी पुअर ऑर बॅड. अशा प्रकारच्या ग्रेड या ठिकाणी केले जातात आणि मग कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट केला जातो आणि मग त्यांना ए बी सी डी, म्हणजे ए म्हणजे आउटस्टँडिंग, बी म्हणजे व्हेरी गुड, सी म्हणजे गुड आणि डी म्हणजे पुअर ऑर बॅड अशा ग्रेड दिल्या जातात आणि त्यानुसार त्यांचा परफॉर्मन्स या ठिकाणी इव्हॅल्युएट केला जात असतो. देन ग्राफिक रेटिंग स्केल्स. नंबर 4 इज द ग्राफिक रेटिंग स्केल. आता काय ते बघू आपण. दिस मेथड इज सिमिलर टू मॅन टू मॅन कंपॅरिझन. ही मेथड सुद्धा मॅन टू मॅन कंपॅरिझन सारखीच आहे. ओनली डिफरन्स इज दॅट द डिग्रीज ऑन फॅक्टर स्केल आर रिप्रेझेंटेड बाय डेफिनेशन रादर दॅन बाय कीमॅन. मग या ठिकाणी एक व्यक्तीची एक कीमॅन नुसार तुलना आपण मॅन टू मॅनमध्ये केली होती. या ठिकाणी काय केलं जातं? ग्राफ तयार केला जातो आणि व्यक्तींची एकमेकांची तुलना करून त्या ग्राफवर पोझिशन काय आहे ही पोझिशन दर्शवली जाते आणि त्यानुसार या ठिकाणी परफॉर्मन्सचं मोजमाप हे केलं जात असतं. ओके, तर याला म्हटलं जाणार आहे ग्राफिक रेटिंग स्केल मेथड. द नेक्स्ट वन इज चेकलिस्ट. पुढची जी मेथड आहे ती आहे चेकलिस्ट मेथड. ओके, ॲज पर धिस मेथड the appraiser does not evaluate employee's performance. He gives reports about his performance and the final rating is done by the पर्सोनेल डिपार्टमेंट. या ठिकाणी जो कोणी व्यक्ती अप्रायझर म्हणून काम करतोय तर तो या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करत नाही, तर तो काय करतो? त्या कर्मचाऱ्यांविषयीचा रिपोर्ट तयार करतो आणि तो रिपोर्ट हा पर्सनल डिपार्टमेंट म्हणजेच काय HR डिपार्टमेंटकडे सबमिट करतो. A set of questionnaire is prepared to assess the performance. Mostly questions are yes no type. या ठिकाणी काय केले जाते? एक क्वेश्चनरी तयार केली जाते आणि मग या क्वेश्चनरीमध्ये येस नो टाईपचे क्वेश्चन असतात. या क्वेश्चनला अनुसरून रिपोर्ट तयार केला जातो आणि मग तो रिपोर्ट हा HR डिपार्टमेंटकडे सबमिट केला जातो आणि मग त्यानुसार या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स हा इव्हॅल्युएट केला जाणार आहे. ओके, the next one is a field review method. That is the last method of the performance appraisal. पुढची ही field review method आहे, शेवटची मेथड. यामध्ये काय केलं जातं? As per this method, the supervisor is required to give his opinion about the progress of his subordinate, the level of performance of each subordinate, his weaknesses, good points, outstanding quality, promotability, etc. या ठिकाणी जो कोणी सुपरवायझर असेल एखाद्या ग्रुपचा, ओके, त्या सुपरवायझरकडनं कर्मचाऱ्यांविषयीचं त्याचं मत मागवून घेतलं जातं. म्हणजे त्या कर्मचाऱ्याचे विकनेस कुठले, गुड पॉईंट, चांगले पॉईंट कुठले, आउटस्टँडिंग ॲबिलिटी किती आहे आणि प्रोमोटेबिलिटी, त्या कर्मचाऱ्याचं प्रमोशन करणं आवश्यक आहे का, या सर्वांविषयीचं मत हे सुपरवायझरकडनं मागवून घेतलं जातं आणि मग हा सुपरवायझर या सुपरवायझरने जे काही मत व्यक्त केलेलं असेल त्याचा रिव्ह्यू घेऊन या ठिकाणी परफॉर्मन्स हा इव्हॅल्युएट केला जातो. याला म्हटलं जाणार आहे फील्ड रिव्ह्यू मेथड. सो इन दिस वे अंडर द ट्रॅडिशनल मेथड दीज आर द 6 हायलाइटेड मेथड्स आर देअर. अशा प्रकारे परंपरागत पद्धतींमध्ये हे या 6 महत्त्वाच्या परफॉर्मन्स अप्रायझलच्या पद्धती आहेत. नाव नेक्स्ट वन वी आर गोइंग टू स्टडी, इट इज द मॉडर्न मेथड्स, आधुनिक मेथड. आता पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, आधुनिक मेथड. So first of all, number 1 under that assessment center. As per this method, in the organization, various assessment centers are created to take feedback of employees' performance. आता या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्सबद्दल कर्मचाऱ्यांच्या विषयी फीडबॅक घेण्यासाठी विविध असेसमेंट सेंटरची नेमणूक या ठिकाणी विविध असेसमेंट सेंटर तयार केले जातात. द असाइनमेंट इज डन विथ द हेल्प ऑफ 2-3 एम्प्लॉई. इट इन्व्हॉल्व्स पेपर अँड पेन्सिल टेस्ट, इंटरव्ह्यूज अँड सिच्युएशनल एक्झरसाइज. म्हणजे या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं जे काही असेसमेंट आहे ते कशा प्रकारे केलं जाणार आहे? त्यांच्या काही टेस्ट घेतल्या जातील पेपर पेन्सिलच्या माध्यमाने, इंटरव्ह्यू घेतले जाईल
आणि सिच्युएशनल एक्झरसाइज म्हणजे त्यांना एखादी सिच्युएशन दिली जाईल आणि मग त्या सिच्युएशनमध्ये ते कशाप्रकारे परफॉर्म करतात हे सर्व लक्षात घेतलं जाईल आणि मग यानुसार या असेसमेंट सेंटरनुसार या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स हा इव्हॅल्युएट केला जात असतो. ओके. द नेक्स्ट वन, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. पुढची जी मेथड आहे ती आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. दिस मेथड इज इंट्रोड्यूस बाय पीटर ड्रकर. ही मेथड कुणी इंट्रोड्यूस केली? पीटर ड्रकर यांनी. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस मेथड इज टू चेंज बिहेवियर अँड ॲटिट्यूड्स टुवर्ड्स गेटिंग द जॉब डन. म्हणजे कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचं बिहेवियर आणि ॲटिट्यूडमध्ये बदल घडवून आणणं हा या मेथड मागील उद्देश आहे. ॲज पर दिस मेथड मोर अटेन्शन इज गिवन टुवर्ड्स रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी अँड अचिव्हमेंट ऑफ गोल्स. आता या मेथडनुसार परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करण्यासाठी लक्ष हे कशाकडे दिलं जातं? रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे किती प्रकारे कर्मचाऱ्याने जबाबदारी सांभाळलेली आहे, अकाउंटेबिलिटी किती चांगल्या प्रकारे त्या कर्मचाऱ्यांनी सर्व जबाबदारी घेऊन काम केलेलं आहे, अँड अचिव्हमेंट ऑफ गोल्स आणि जी काही उद्देश त्या कर्मचाऱ्याला दिलेली होती ती सर्व उद्देश त्याने पूर्ण केलेली आहे का याच्याकडे लक्ष दिलं जातं. इव्हॅल्युएशन इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एव्हिडन्सेस ऑफ परफॉर्मन्स रादर दॅन सुपेरियर्स ओपिनियन ऑफ द सबऑर्डिनेट्स. आता या ठिकाणी जे बघितले आपण रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी, अचिव्हमेंट यानुसार ऑब्झर्वेशन केलं जातं, त्याच्याविषयीचे पुरावे जमा केले जातात आणि मग या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट केला जाईल. याला म्हटलं जाणार आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, त्याला आपण म्हणत असतो MBO. अँड द लास्ट वन अंडर द मॉडर्न मेथड्स नंबर 3, इट इज द ह्युमन असेट अकाउंटिंग मेथड. ह्युमन असेट अकाउंटिंग मेथड. दिस मेथड गिव्स मोर इम्पॉर्टन्स टू ह्युमन कॅपिटल इन टर्म्स ऑफ मनी. या ठिकाणी ह्युमन कॅपिटल जे आहे पैशाच्या स्वरूपात त्या ह्युमन कॅपिटलची व्हॅल्यू काय ही व्हॅल्यू असेस करून या ठिकाणी परफॉर्मन्स इव्हॅल्युएट केला जातो. इफ गुड पर्सनल आर प्रेझेंट इन द ऑर्गनायझेशन इट इन्क्रीजेस द प्रोडक्टिव्हिटी अँड गुडविल ऑफ द ऑर्गनायझेशन अँड वेन दे लिव्ह द ऑर्गनायझेशन इट बिकम्स वर्थलेस. जर संघटनेमध्ये चांगल्या प्रकारचे कर्मचारी कार्यरत असतील तर नक्कीच संघटनेची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, त्यामुळे संघटनेचं गुडविल वाढेल आणि त्यामुळे संघटनेची वेल्थ संपत्तीमध्ये पण वाढ होईल. पण जर चांगले कर्मचारी नसतील तर संघटनेच्या संपत्तीमध्ये कुठलीही वाढ होणार नाही, संघटना वर्थलेस असेल. दिस मेथड कन्सिडर्स की फॅक्टर ॲज लॉयल्टीज, ॲटिट्यूड्स, मोटिवेशन, कम्युनिकेशन स्किल अँड डिसिजन मेकिंग पॉवर एटसेट्रा. ही या मेथडमध्ये काय ग्राह्य धरलं जातं कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करण्यासाठी? तर ॲटिट्यूड, कर्मचाऱ्यांचा ॲटिट्यूड कसा आहे, लॉयलिटीज, कर्मचारी किती प्रामाणिक आहेत आपल्या संघटनेशी, मोटिवेशन किती प्रोत्साहित होऊन ते काम करतात, कम्युनिकेशन स्किल त्यांचं संदेशवहन कौशल्य कसं आहे, आणि डिसिजन मेकिंग पॉवर आणि किती चांगल्या प्रकारे ते निर्णय घेतात. या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून या ठिकाणी या मेथडमध्ये कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स हा इव्हॅल्युएट केला जात असतो. ओके. सो इन दिस वे दीज आर द व्हेरियस मेथड्स ऑफ द परफॉर्मन्स अप्रायझल. अशा प्रकारे या परफॉर्मन्स अप्रायझलच्या आपण विविध पद्धती या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. ओके. Now the next point that we are going to study, result based performance appraisal, management by objective. जे आता आपण मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह बघितलं ते थोडक्यात अजून आपण विस्तृत स्वरूपात या ठिकाणी जाणून घेऊयात. द टर्म मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह MBO वॉज फर्स्ट कॉइन बाय पीटर ड्रकर इन 1954. 1956 मध्ये पीटर ड्रकर यांनी परफॉर्मन्स अप्रायझलची एक संकल्पना मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी विकसित केली. बेसिकली ड्रकर ट्राईड टू अटॅच MBO लेवल टू रिझल्ट ओरिएंटेड इव्हॅल्युएशन. या ठिकाणी काय त्यांनी मांडलेलं आहे की कर्मचाऱ्यांचे जे रिझल्ट आहेत कामापासून मिळालेले त्यानुसार MBOच्या माध्यमाने कर्मचाऱ्यांचं अप्रायझल केलं जातं. ही प्रपोज MBO ॲज मीन्स ऑफ युजिंग गोल्स टू मोटिवेट पीपल रादर दॅन टू कंट्रोल देम. ते काय म्हणतात की कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांना जे काही गोल्स दिलेले आहेत ते गोल्स अचीव्ह करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा या पद्धतीमागील उद्देश आहे. अकॉर्डिंग टू ओडिओर्न, म्हणजे ओडिओर नावाचे जे मॅनेजमेंट थिंकर आहे ते काय म्हणतात बरं MBO विषयी? MBO इज अ प्रोसेस वेअर बाय द सुपेरियर अँड सबऑर्डिनेट मॅनेजर्स ऑफ अन ऑर्गनायझेशन जॉईंटली आयडेंटिफाय कॉमन गोल्स, define each individual's major areas of responsibility in terms of the result expected of him and use these measures as guide for operating the unit and assessing the contribution of each of its member. म्हणजे संघटनेमध्ये जे काही सर्व कर्मचारी काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी जे कोणी मॅनेजर्स आहेत ते काय करतील की कुठल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या
कर्मचाऱ्याला दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यांनुसार त्यांनी त्यांचं काम कशा प्रकारे केलं, त्याच्यापासून काय रिझल्ट मिळवलेले आहेत, या सर्वांचा अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी परफॉर्मन्स हा मेजर केला जाईल आणि मग त्यांचं परफॉर्मन्स अप्रायझल हे केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे ही MBO म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हची प्रक्रिया आहे. ओके. Now the next point that we are going to study, it is the errors of in performance appraisal. आता परफॉर्मन्स अप्रायझल हे आपण बघितलं तर यामध्ये विविध प्रकारच्या एरर्स ज्या आहेत त्या एरर्स या ठिकाणी असू शकतात. त्या एरर्स काय त्या बघूयात आपण. फर्स्ट इम्प्रेशन, मेनी टाइम्स बिकॉज ऑफ लिनन्सी ऑर जेंटलनेस modesty, the appraiser's first impression about the appraisee becomes good, which affects subsequently the appraisal. फर्स्ट इम्प्रेशन, तर ज्यावेळेस एखादा अप्रायझर एखाद्या अप्रायझी म्हणजे कर्मचाऱ्यांचं परफॉर्मन्स अप्रायझल करणारा आहे, तर त्या कर्मचाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जेंटल असेल, फार मृदू असेल, तर यामुळे परफॉर्मन्स अप्रायझल हे व्यवस्थित प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे ही परफॉर्मन्स अप्रायझलची पहिली एरर आहे. देन नंबर सेकंड, हॅलो इफेक्ट. आता हॅलो इफेक्ट म्हणजे काय? द डिक्शनरी मिनिंग ऑफ द वर्ड हॅलो इज अ राईट or a circle of light around the sun, the moon. म्हणजे ज्यावेळेस सूर्य दिवसा प्रकाशित असतो, चंद्र हा रात्री प्रकाशित असतो, तर त्याच्या अवतीभोवती एक सर्कल तयार होतं. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? हॅलो म्हणून म्हटलं जातं. अ सर्कल ऑफ लाईट अराउंड द सन कॉज्ड बाय रिफ्लेक्शन इज हॅलो. ओके. द सोर्स ऑफ लाईट, सो देअरफॉर when the employee when any appraiser, he is appraising the appraisee at that time due to the position or due to the positivity of that particular employee, around that employee one of the mental kind of circle is created, and due to that what happened, the appraiser lightly appraise that employee and that will cause the error. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की सकाळी दिवसा सूर्याभोवती एक सर्कल आपल्याला दिसतं त्याच्या प्रकाशामुळे, त्याच प्रकारे चंद्राभोवती सुद्धा ते रात्री दिसतं. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याभोवती सुद्धा एक अदृश्य सर्कल तयार झालेलं असतं. म्हणजे का? की त्या कर्मचाऱ्याच्या पॉझिटिव्हिटीमुळे, कर्मचाऱ्याच्या चांगल्या कामामुळे. मग यामुळे काय होतं की त्याचे फक्त चांगलेच गुण या ठिकाणी दिसतात, काही वाईट गुण असतात ते दिसत नाही. त्यामुळे एखादा अप्रायझर ज्यावेळेस त्या कर्मचाऱ्याचा अप्रायझल करेल, तर त्या काय करेल, फक्त त्याचे चांगले गुण बघेल आणि वाईट गुण बघणार नाही. त्यामुळे योग्य प्रकारचं अप्रायझल होऊ शकेल का त्या कर्मचाऱ्याचं? नाही होऊ शकणार. याला हॅलो इफेक्ट असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन, लिनियन्सी एरर्स. सम अप्रायझर्स आर मोर लिनियंट अँड सम अप्रायझर्स आर स्ट्रिक्ट, and therefore such kind of leniency errors are happen, and due to that the appraisal is not correctly taken place. Leniency error म्हणजे काही अप्रायझर हे अगदीच मृदू असतात, लिनियंट असतात, आणि काही हे स्ट्रिक्ट असतात. तर जर अप्रायझरचा स्वभाव मृदू असेल, स्ट्रिक्ट असेल, तर यामुळे सुद्धा अप्रायझलमुळे चुका होत असतात. यांना लिनियन्सी एरर म्हटलं जातं. एरर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. इन दिस टाइप ऑफ एरर अन अप्रायझर असाइन्स मिडल रेंज स्कोर or values to all employees while appraising their performance. ज्यावेळेस एखादा अप्रायझर हा एखाद्या कर्मचाऱ्यांचं अप्रायझल करेल, तर तो काय करेल की या ठिकाणी मिडल स्कोर देतो त्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे एका रेंजमध्ये स्कोर देतो. जर अशी टेंडन्सी असेल अप्रायझरची, तर याला काय म्हटलं जाणार आहे? एरर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ओके. देन हॉर्न इफेक्ट. वेन द अप्रायझर ऑर रेटर्स आर हायपर क्रिटिकल, दॅट इज टू क्रिटिकल, देन द एरर आर देअर, दोज आर कॉल्ड ॲज अ हॉर्न इफेक्ट. म्हणजे अप्रायझरची भूमिका फक्त टीका करण्याचीच असेल, चुकीची बाजू बघण्याची असेल, तर मग योग्य अप्रायझल होईल का? नाही होणार. याला काय म्हटलं जाणार आहे? हॉर्न इफेक्ट. देन स्पिलओव्हर इफेक्ट. आता इन दिस टाइप ऑफ एरर द इव्हॅल्युएशन ऑफ द प्रेझेंट परफॉर्मन्स ऑफ एन अप्रायझी इज ग्रेटली अफेक्टेड अँड इन्फ्लुएन्स्ड बाय द पोस्ट परफॉर्मन्स, अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज अ स्पिलओव्हर इफेक्ट. म्हणजे कर्मचाऱ्यांनी सध्या काय काम केलेलं आहे याच्याकडे दुर्लक्ष ठेवून भूतकाळात त्या कर्मचाऱ्याने किती चांगलं प्रकारचं काम केलं होतं याच्यानुसार ज्यावेळेस कर्मचाऱ्याचं अप्रायझल केलं जाईल, तर काय ते योग्य असेल का अयोग्य असेल. त्यामुळे ही जी चूक होणार आहे, एरर होणार आहे, त्याला काय म्हटलं जाणार आहे? स्पिलओव्हर इफेक्ट. Then recency error. Though recency itself makes clear the nature of recency error, recency refers to the proximity or closeness to an appraisal period. Okay. म्हणजे
Recency errors takes place when the appraisee takes into consideration the very recent actions or performance of the employee. तर रिसेन्सी एरर म्हणजे काय, की ज्या वेळेस अगदी म्हणजे अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्याने जे काम केलेलं आहे त्या कामाच्या आधारावर ज्या वेळेस अप्रायझर त्या कर्मचाऱ्याचं अप्रायझल करेल तर त्याला काय म्हटलं जाणार आहे, रिसेन्सी एरर. म्हणजे अगदी नजीकचा काळ सुद्धा अप्रायझलने लक्षात घेता कामा नये. काही मागील काळामधील, काही चालू काळामधील कर्मचाऱ्याने काय काम केलेलं आहे ते लक्षात घेऊन अप्रायझल केलं पाहिजे. पण ज्यावेळेस अगदीच अलीकडच्या काळामध्ये जे काम केलेलं आहे त्याची जर अशी भूमिका जर अप्रायझरने घेतली तर त्याला रिसेन्सी एरर म्हटलं जाणार आहे. अँड देन मिसलेनियस बायसेस. It is found that a very few appraisers are capable of doing performance appraisal based on objective judgment, entirely independent on their own values and prejudices. There can be biases against employee on grounds of religion, sex, race, physical attractiveness, social standing, and due to that the errors are created. Those are called as the miscellaneous biases. म्हणजे काही पूर्वधारणा असतील एखाद्या अप्रायझरच्या मतात कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन, म्हणजे कर्मचाऱ्यांचं रिलिजन, कर्मचाऱ्याचं सेक्स, रेस, फिजिकल अट्रॅक्टिव्हनेस, सोशल स्टँडिंग याच्यानुसार जर काही धारणा असतील आणि त्यानुसार जर अप्रायझल केलं गेलेलं असेल तर ते योग्य होणार नाही. त्याला म्हटलं जाणार आहे मिसलेनियस बायसेस. अशा प्रकारे या ठिकाणी या विविध एरर परफॉर्मन्स अप्रायझलमध्ये येऊ शकतात. ओके, अंडरस्टूड. नाउ द नेक्स्ट पॉइंट दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड इट इज 360 डिग्री फीडबॅक. ओके, 360 डिग्री फीडबॅक. आता या ठिकाणी फीडबॅक हा कर्मचाऱ्यांचा घेतला जाणार आहे. 360 डिग्री फीडबॅक आणि तो काय आहे हे बघून घेऊयात आपण. या ठिकाणी अभ्यासूयात. प्रोव्हाइडिंग फीडबॅक फॉर डेव्हलपमेंट इज युजफुल फॉर ऑल एम्प्लॉईज बिकॉज इट हेल्प्स देम अंडरस्टँड देअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस अँड हाऊ टू प्रोग्रेस इन देअर करिअर. आता कर्मचाऱ्यांचा फीडबॅक घेणं हे कर्मचाऱ्यांसाठी, संघटनेसाठी, दोघांसाठी महत्त्वाचं आहे. फीडबॅकद्वारे कर्मचाऱ्यांच्या स्ट्रेंथ कुठले आहे, विकनेस कुठले आहे हे लक्षात येतं आणि मग ते त्यांच्या करिअरमध्ये प्रोग्रेस कसे करू शकतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. युझिंग अ 360 डिग्री फीडबॅक सिस्टम इज वन ऑफ द मेथड्स फॉर गॅदरिंग अँड प्रोव्हाइडिंग दिस इन्फॉर्मेशन. त्यामुळे हा फीडबॅक घेण्यासाठी कुठच्या पद्धतीचा वापर केला जातो, 360 डिग्री फीडबॅकचा पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जात असतो. 360 डिग्री फीडबॅक ऑल्सो नोन ॲज मल्टीरेटर फीडबॅक. 360 डिग्री फीडबॅकलाच मल्टीरेटर फीडबॅक सुद्धा म्हटलं जातं. इट इज अ सिस्टम इन विच anonymous feedback is gathered from a member of staff from various people they have working relationship with. आता कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ज्यावेळेस 360 डिग्री फीडबॅक घेतला जाणार आहे तर फीडबॅक कुणाकडनं घेतला जाईल, कर्मचाऱ्यांच्या स्टाफ मेंबरपैकी घेतला जाईल किंवा कर्मचाऱ्यांच्या ओळखीतील ज्या व्यक्ती संघटनेत कार्यरत आहेत, ज्या व्यक्तींशी कर्मचाऱ्यांचे संबंध आहेत, रिलेशनशिप आहे, अशा व्यक्तींकडनं हा फीडबॅक घेतला जाईल. दिस इज युजली देअर मॅनेजर्स, पियर्स, डायरेक्ट रिपोर्ट्स, सबऑर्डिनेट्स. आता कोण असू शकतात मग हे व्यक्ती की ज्यांच्याकडनं फीडबॅक घेतला जाईल? कर्मचाऱ्यांचे मॅनेजर असतील, पियर्स वरिष्ठ असतील, डायरेक्ट रिपोर्ट्स, सबऑर्डिनेट्स म्हणजे कर्मचाऱ्यांचे सहकारी असतील किंवा कर्मचाऱ्यांचे सबऑर्डिनेट्स असतील, यांच्याकडनं हा फीडबॅक घेतला जातो. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द 360 डिग्री. त्यामुळेच याला 360 डिग्री असं म्हटलं जातं. इट इज यूज मोस्टली ॲज अ डेव्हलपमेंट टूल बिकॉज इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट अ सब्जेक्ट वर्क कॉम्पिटन्सीज. आता बिहेवियर अँड वर्किंग रिलेशनशिप. आता 360 डिग्री फीडबॅक हा कर्मचाऱ्यांसाठी एक डेव्हलपमेंट टूल म्हणजे विकासाचं एक साधन आहे की ज्यामुळे काय होतं की कर्मचाऱ्यांच्या विषयीची विविध माहिती मिळते. म्हणजे कॉम्पिटन्सीज, किती चांगल्या प्रकारे कर्मचारी काम करू शकतात, बिहेवियर, त्यांची वागणूक किती चांगल्या प्रकारची आहे, वर्किंग रिलेशनशिप आणि कामकाज करत असताना इतर कर्मचारी सहकाऱ्यांसोबत त्यांचं सहसंबंध कसे आहेत याच्या संदर्भातली माहिती ही 360 डिग्री फीडबॅकमुळे मिळतोय की ज्यामुळे कर्मचाऱ्यांचं डेव्हलपमेंट होऊ शकते. इट इज ऑल्सो मेनली यूज फॉर इंडिव्हिज्युअल्स हायर अप इन द ऑर्गनायझेशन हायरार्की. त्याच प्रकारे कर्मचाऱ्यांना प्रमोट करण्यासाठी, उच्च पदावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी 360 डिग्री फीडबॅक पद्धतीचा वापर होत असतो. तर अशा प्रकारे ही 360 डिग्री फीडबॅक पद्धती या ठिकाणी आहे. ओके, सो इन दिस वे वी हॅव स्टडीड द unit number 3 of our syllabus. It is training and development
परफॉर्मन्स अप्रायझल अँड मेरिट रेटिंग. अशा प्रकारे आपण हे युनिट क्रमांक 3 आपल्या सिलेबसमधील पूर्णतः या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आय होप ऑल यू हॅव अंडरस्टूड दिस युनिट व्हेरी वेल. मला नक्कीच खात्री आहे की हे युनिट तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. इफ एनी डाऊट इन रिगार्डिंग दिस यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय पर्सनल व्हॉट्सॲप नंबर. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असेल किंवा कुठला मुद्दा समजलेला नसेल तर नक्कीच तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक यू ऑल ऑफ यू. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट द न्यू युनिट ऑफ आवर सिलेबस. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढच्या लेक्चर्समध्ये आपण आपल्या युनिटमध्ये आपल्या सिलेबसमधील नवीन युनिटला सुरुवात करूयात. थँक यू ऑल ऑफ यू.